विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनी जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये वाघनखाच्या संदर्भात सदिग्धता निर्माण झालेली आहे। ते वाघनख ओरिजिनल आहेत का याचा पुरावा आम्ही देऊ शकत नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। यावरूनच या वाघनखांच्या संदर्भात छत्रपती शिवरायांच्या वाघनखा संदर्भात आता द्विधा स्थिती निर्माण झाली आहे। ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे अशा स्थितीमध्ये सरकारची आता पाठ थोपटून घेते। काल परवा बोलताना म्हणाले की तिकडे वाघ आता नाहीत ना इकडे वाघ आहेत व योग्य वेळी आम्ही वाघनखाचा उपयोग करू। डुप्लिकेट वाघनखांना कोणाचा कसा उपयोग करायचा हे जर सरकार सांगत असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे। आणि आज एवढा गाजावाजा करून दवंडी पिटवून वाघनखाच्या संदर्भात सरकारने वारंवार जे काही भूमिका मांडली मंत्र्यांनी मांडली संबंधित खात्याच्या हे महाराष्ट्राची घोर फसवणूक आहे या पत्रावरून दिसते। महाराष्ट्रातील शिवप्रेमी बांधवांचा महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायावर ज्यांची श्रद्धा आहे शिवभक्त आहेत अशा सर्वांना या पत्रामुळे धक्का बसला असून शासन सरकार म्हणून याची स्पष्टता व्हावी आणि जनतेला गुमराह करण्याचं काम फसवण्याचं काम सरकारने करू नये असं आमच्या सरकारला स्पष्टपणे आव्हान आहे। एवढा मोठे सोहळे केले गेले मंत्री गेले अधिकारी गेले म्युझियम वेगळं बनवण्यात आलं आणि हे सगळं बनवण्यापूर्वी सरकारने या गोष्टीची तपासणी केली नव्हती का फक्त याचं भांडवल करण्यासाठी? नाही, भांडवल करण्याचा काही दिखाऊपणा आहे। हा दिखाऊपणा कधी कधी अंगलट येतं ते आता अंगलट आलेला आहे। जो पैसा तिजोरीतून खर्च झाला जाण्याचा खर्च झाला हा जनतेच्या पैशाचा अपव्यय यांनी केलाच पण त्याहीपेक्षा मोठी फसवणूक अशी आहे की त्या भावनेशी खेळणे। असं भावनेशी खेळणं हा कुणालाही अधिकार नाही। तो अधिकार सरकारने भावनेशी खेळायचा जो प्रयत्न केलाय त्याचं प्रायश्चित्त सरकारला घ्यावं लागेल। आणि हे आता स्पष्टपणे दिसतेय की ते येणारी वाघनखं भाडे तत्वावर एवढा म्हणजे सोंग करण्याची गरज नव्हती त्याला सोंगच म्हणता येईल। ज्याची गरज नाही तो दिखाऊपणा करून सरकारने स्वतःची फसगत केली आणि शिवप्रेमीच्या भावनांना ठेच पोहोचवली। शिवाजी महाराजांच्या नावाने कायम भावनिक राजकारण करायचं हे काही लोकांच्या मनामध्येच असतं। अल्बर्ट म्युझियम मधनं आम्ही शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखं आणणार आहोत। करोडो रुपये खर्च केले बातम्या लावून घेतल्या आणि ऐन आता निवडणुकीचा सीझन सुरू झालाय योजनांचा वर्षाव सुरू झालेला आहे त्याच्यातच आम्ही घेऊन येऊ म्हणजे मग महाराष्ट्रभर त्या वाघनखांची यात्रा काढायची मग ठिकठिकाणी त्याचं स्वागत ठेवायचं असला कार्यक्रम केला असता। अजूनही करतील खोटी असली तरी। आज अल्बर्ट म्युझियमनी इंद्रजित सावंत यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणाने म्हटलं आहे